आज आपण मस्त असा आंब्याचा रस आणि दुपडी याचा बेत करूया। रस सोप्या पद्धतीने कसा करायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे। आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर आपली पुरण गाळायची गाळणी असते ते एका भांड्यावर पालथी घालायची आणि आंब्याच्या छोट्या फोडी करून त्यावर घासायच्या। अगदी सुंदर रस तयार होतो। कुणाकुणाला मिक्सरमधला रस आवडत नाही कारण तो ज्यूस सारखा लागतो आणि कुणाकुणाला आंबा पिळून केलेला रस आवडत नाही कारण त्यात खूप दशा असतात। हा रस तुम्ही करून बघा, हा ज्यूस सारखा पण नाही लागत आणि या रसामध्ये दशासुद्धा नाही राहत। हा रस कशाबरोबर खायचा तर दुपडीबरोबर। दुपडी म्हणजे नक्की काय तर मारवाडी लोक रसबरोबरची पोळी खातात, त्याला दुपडी म्हणतात। तर ही दुपडी करायची कशी तर आपल्या दोन छोट्या छोट्या लाट्या करायच्या आणि त्या लाट्यांमध्ये तूप टाकायचं, त्या एकमेकांवर ठेवायच्या आणि पोळी करायची, त्याला दुपडी म्हणतात। हा रस दुपडीबरोबर खूप छान लागतो। खूप जणांना पोळी तळून नाही, पुरी तळून नाही आवडत, पोळी जास्त तुपाची नाही आवडत, तर तुम्ही ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। ही भाजल्या भाजल्या हिच्या दोन अशा मोकळ्या छोट्या छोट्या पोळ्या होतात, त्यामध्ये भरपूर तूप घालायचे आणि रस आणि दुपडीची मज्जा घ्यायची। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।